नमस्कार, मी मानसी. महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. मुंबई महापालिका तसेच पनवेल महानगरपालिका निवडणूक आरक्षण जाहीर. खेडमध्ये स्थानिक महाविकास आघाडीची पत्रकार परिषद. खेड शहराला विकासाच्या नव्या वाटेवर नेण्यासाठी आम्ही सज्ज. पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र. कुडाळ शहरात विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर. व्यावसायिक तसेच सामान्य नागरिकही हैराण. वीज समस्येविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आक्रमक पवित्रा. आणि खोपोलीतून अत्यंत धक्कादायक आणि गंभीर व्हिडिओ समोर. मुंबई पुणे मुख्य महामार्गावर एक शाळकरी विद्यार्थी चक्क रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल. आता पाहूयात सविस्तर वृत्त. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी वॉर्ड आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीने अनेक राजकीय समीकरणं बदलली जाणार असून एकूण 227 प्रभागांमध्ये झालेल्या आरक्षण सोडतीने अनेक दिग्गज आणि माजी नगरसेवक यांच्या मतदारसंघावर थेट परिणाम होणार आहे. मुंबई महापालिकेत एकूण 227 वॉर्ड असून सर्वसाधारण खुला गट 149 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी 61 जागा, अनुसूचित जाती एससी 15 जागा आणि अनुसूचित जमाती एसटी 2 जागा अशी आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. यामुळे पनवेलच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता वाढली आहे. पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे हा महत्त्वाचा कार्यक्रम पार पडलाय. पनवेल मनपाच्या एकूण 20 प्रभागांमधील 78 सदस्यांच्या निवडीसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी तब्बल 50% जागा आरक्षित करण्यात आल्यात. यामुळे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अधिक प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. या आरक्षणानुसार अनुसूचित जातीसाठी निश्चित केलेल्या 6 जागांपैकी 3 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठीच्या 2 जागांपैकी 1 जागा अनुसूचित महिलांसाठी आरक्षित असणार आहे. याशिवाय सर्वसाधारण महिलांसाठी देखील आरक्षणाची प्रक्रिया पार पडली अशी माहिती पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली आहे. या आरक्षणामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या असून पुढील काही काळात पनवेलमध्ये राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या एकूण 20 प्रभागामधील असलेल्या 78 सदस्यांच्या निवडीसाठी आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला होता. माननीय राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये विहित डिटेल्स मार्गदर्शक सूचना आम्हाला दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने एकूण सदस्य संख्या 78 पैकी 6 अनुसूचित जातींसाठी, त्या 6 पैकी 3 या अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करणं. या व्यतिरिक्त अनुसूचित जमातींच्या 2 जागा ह्या अनुसूचित जमातीसाठी, त्यापैकी अनुसूचित जमाती महिलेसाठी 1 ह्या निश्चिती करायच्या होत्या. याच्या व्यतिरिक्त नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्यांच्यामधील असलेल्या महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा अनुषंगाने निर्देशित जे काही सूचना होत्या त्या अनुषंगाने आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी पूर्ण केला आहे. त्याबद्दलची सोडत चिठ्ठी आम्ही या ठिकाणी केलेली होती आणि ते आरक्षण निश्चिती कार्यक्रम झालेला आहे. हा जो प्रारूप असेल ह्याचं माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने त्यानंतर पुढे जो प्रारूप असेल ते प्रसिद्ध 17 तारखेला आम्ही 17 नोव्हेंबरला आम्ही प्रसिद्ध करतो आहोत. 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर ह्या कालावधीमध्ये त्या प्रारूपावरती हरकती सूचना या ठिकाणी प्राप्त करून घेतल्या जातील आणि मग त्यावरती निर्णय दिला जाईल तो, अशी आमची प्रोसेस चालू आहे. पालिकेकडून निवडणुकीची कशी तयारी? सद्यस्थितीमध्ये मतदार यादीचं जे आम्ही आयोगाकडून प्राप्त करून घेतलेले आहे त्या मतदार यादीचं आम्ही प्रभागनिहाय मतदार यादीचं विभाजन आमचं करण्याचं काम चालू आहे. त्यानंतर त्याच्यावरती प्रारूप प्रसिद्ध करून त्यावरती हरकती सूचना घेतल्या जातील. त्याचं अंतिमीकरण करून ती फायनल मतदार केंद्रनिहाय यादी आम्ही त्या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत. आत्ता सद्यस्थितीमध्ये मतदान केंद्र निश्चितीचं काम चालू आहे. त्यानंतर मग मतदान केंद्राच्या वरती त्या किमान सुविधा आपल्याला करायच्या आहेत त्याच्याबद्दलची प्रोसेस आपली चालू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाची धक्कादायक बातमी समोर आली आहे। तिसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेल्या 1 महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत पडून आहे। यामुळे रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत असून त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। त्याचा प्रत्यय नुकताच एका गरोदर महिलेला आलाय। 9 नोव्हेंबर रोजी खोपी औकिरेवाडी येथील मनीषा अरुण औकिरे यांना प्रसूती कळा सुरू झाल्या। आशा कार्यकर्तीने तातडीने आरोग्य केंद्राला संपर्क साधला, मात्र रुग्णवाहिका बंद असल्याने त्यांना खासगी वाहनानं स्वतःच्या खर्चानं तिसंगी आरोग्य केंद्रात दाखल व्हावं लागलं। या गंभीर घटनेनंतर प्रशासनाच्या कारभारावर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश खरटमोल यांनी आरोग्य विभागाकडे रुग्णवाहिका असली तरी तिच्या दुरुस्तीसाठी गेल्या महिन्याभरापासून निधी मिळालेला नसल्याचं स्पष्ट केलंय। निधी अभावी ही रुग्णवाहिका धूळ खात पडून आहे। राज्यातील आरोग्य व्यवस्थेची ही बिकट अवस्था गंभीर आहे। शासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावं, दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून लवकरात लवकर रुग्णवाहिका कार्यान्वित करावी, तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। बांदा येथील अफ्ताब शेख यांच्या आत्महत्या प्रकरणावरून जिल्ह्यात सध्या वातावरण चांगलंच तापलंय। या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करत आज आम्ही भारतीय या संघटनेच्या वतीनं सर्व धर्मीय बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढलाय। आंदोलकांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक सलोखा कायम राखण्याचं आवाहन केलंय। जिल्ह्यात अल्पसंख्याक बांधवांना धमकावणं आणि त्यांचे व्यवसाय बंद पाडण्याचे प्रकार वाढले असून अशा समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। आफताब शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी हेतुपुरस्सर विलंब केला, ज्यामुळे आरोपींना अटकपूर्व जामीन मिळवण्याची शक्यता निर्माण झाली, असा गंभीर आरोप आंदोलकांनी केलाय। यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक गठीत करावं अशी त्यांनी मागणी केली आहे। या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही भारतीयच्या वतीने करण्यात आली आहे। तरुण युवक होता आणि फुलांचा त्याचं पारंपरिक वडिलांचं दुकान होतं। जास्त फुलं ही हिंदू धर्मासाठीच जात होती देवस्थानाला। अशा वेळेला आफताबने 29 तारखेला जेव्हा आत्महत्या केली दुर्दैवी पहाटे, त्याच्या अगोदर त्यांनी व्हिडिओ बनवला। महत्वाचा मुद्दा हा आहे, आता व्हिडिओ ज्यांची नावं घेतली 5 लोकांची, त्या 5ही लोक आज 13-14 दिवस झाले ते बांद्यात मोकाट फिरतायत। मग पोलीस प्रशासन असेल तर ते काय करतंय, ते मोकाट कसे फिरतायत, मेसेज काय जातोय समाजात की त्या लोकांना पोलीसही हात लावू शकत नाहीत। हा धोकादायक आहे मेसेज, हे तात्काळ थांबलं पाहिजे। हे आमच्या जिल्ह्याची संस्कृती नाही। रायगड जिल्ह्यातील खोपोलीतून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर व्हिडिओ समोर आलाय। मुंबई पुणे मुख्य महामार्गावर एक शाळकरी विद्यार्थिनी चक्क रिक्षा चालवताना या व्हिडिओमध्ये दिसते। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय। व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनी रिक्षा चालवत असून तिच्या बाजूला रिक्षा चालक बसलेला दिसतोय। विशेष म्हणजे रिक्षाच्या मागील सीटवर इतर शाळकरी विद्यार्थिनीही बसलेल्या आहेत। शाळकरी वयातील विद्यार्थिनीने अशा प्रकारे सार्वजनिक रस्त्यावर रिक्षा चालवणं हे केवळ बेकायदेशीरच नाही तर अत्यंत धोकादायकही आहे। त्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता असून विद्यार्थिनींच्या जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकाराबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। संबंधित रिक्षा चालकावर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती पावलं उचलावीत अशी अपेक्षा नागरिक आणि पालकांकडून व्यक्त केली जाते। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा बेजबाबदार कृत्यांना वेळीच आळा घालणं आवश्यक आहे।
खेडच्या विकासाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलाय। गेल्या 5 वर्षांपासून खेडमधील नागरिक मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त झालेत। खराब रस्ते, अनियमित पाणी पुरवठा आणि ठप्प झालेल्या नागरी सुविधांमुळे जनतेचा जीव मेटाकुटीला आलाय। सत्ताधाऱ्यांनी केवळ विकासाची पोकळ आश्वासनं दिली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कामं केली नाहीत असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय। खेड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 महाविकास आघाडी या इलेक्शन करता सामोरे जात आहोत। महाविकास आघाडीने आम्ही निश्चय एवढंच केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे पक्ष एक विचाराने, एक दिलाने एकत्रपणे काम करून नगरपालिकेवरती नगराध्यक्ष हा 100% कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा बसवणार। नगरसेवक देखील कोणत्याही परिस्थितीत 20 नगरसेवकांमधले 17 नगरसेवक कोणत्याही परिस्थितीत निवडून आणणार हा आमचा निश्चय आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते 17 नगरसेवक निवडून आणणार। आणि निवडून आणल्यानंतर ह्या नगरपालिकेमध्ये या प्रशासक कालावधीमध्ये झालेली जी काही कामं आहेत, पाईपलाईनचं काम असू द्या, नाट्यगृहाचं काम असू द्या, किंवा विकास कामामध्ये झालेले गटारांची कामं असू द्या, किंवा आता खड्डे भरण्यामध्ये झालेला भ्रष्टाचार, त्याचप्रमाणे खामतळ्यामध्ये चाललेला गेली 10 वर्ष चाललेलं काम, याची सर्वतोपरी चौकशी लावून गेल्या 5 वर्षामध्ये ज्याच्यावरती आरोप केले की त्या नगराध्यक्षांनी भ्रष्टाचार केले, त्याच्यावरती फक्त एखाद्या विषयाची फक्त चौकशी झाली आणि त्यानंतर कुठल्याही विषयाकडे त्यांनी दुर्लक्ष केला। त्यामुळे ते एकत्र झाले आणि आज ते फक्त भाजपमध्ये गेले असतील आणि ते सगळे एक आहेत। त्यामुळे त्याची देखील 5 वर्षात झालेल्या कामाची देखील सर्व चौकशी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं तुम्हाला आम्ही अभिवचन देतो। कुडाळ शहरात विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय। वारंवार वीज पुरवठा खंडित होणं, अचानक लाईट जाणं आणि कमी दाबाने वीज पुरवठा होणं यामुळे येथील व्यावसायिक तसेच सामान्य नागरिकही हैराण झालेत। या वाढत्या वीज समस्येविरोधात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतलाय। आज युवा सेना प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुडाळमधील महावितरणाच्या कार्यालयावर धडक दिली आहे। यावेळी त्यांनी अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांना घेराव घालत नागरिकांना होत असलेल्या त्रासाची जाणीव करून दिली आहे। शहरातील वीज समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली। जर येत्या महिन्याभरात कुडाळ शहरातील विजेचा प्रश्न मार्गी लागला नाही तर या विरोधात अधिक उग्र आणि तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा ठाकरे गटाने महावितरणाला स्पष्ट इशारा दिलाय। महावितरणाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करत संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासनाला खडसावलंय। नागरिकांनी वेठीस धरणाऱ्या महावितरणाच्या कारभारावर तीव्र संताप यावेळी व्यक्त करण्यात आलाय। कुडाळ शहरात वाढतं व्यापारीकरण, वाढती लोकसंख्या या दृष्टीने कुडाळ शहरामध्ये व्होल्टेजचा मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम आहे आणि तो सोडवण्यासाठी कुडाळ शहरामधील ज्या ट्रान्सफॉर्मर आहेत आणि त्याच्यावरती असलेला लोड याचा तात्काळ सर्वे करावा अशी आम्ही मागणी केली आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या महिन्यामध्ये कुडाळ शहरात जे 50 ते 60 ट्रान्सफॉर्मर आहेत आणि त्याच्यावर किती लोड आहे त्याचा सर्वे करून त्याची संपूर्ण माहिती आम्हाला देऊन कुडाळ शहरातील लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम कसा सोडवता येईल याबद्दल एक आमची सकारात्मक चर्चा झाली। त्याचप्रकारे कुडाळ शहरामध्ये गंजलेले पोल, त्याचप्रकारे ज्या इलेक्ट्रिक वायर आहेत त्या रस्त्यावर लोंबताना दिसत आहेत त्यांना गार्डिंग लावणं, त्याचप्रकारे ट्री कटिंग, त्याचप्रकारे पोलवर आलेल्या वेली या संदर्भात सुद्धा त्या कटिंग करून जो व्होल्टेजचा प्रॉब्लेम होता किंवा इतरस्त ज्या लाईटच्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं। त्या बाबतीत सुद्धा त्यांनी येत्या महिन्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्याचप्रकारे वाढीव लाईट बिलं या संदर्भात सुद्धा आम्ही साहेबांशी चर्चा केली आणि जे लाईट बिल वाढत आहेत आणि त्या संदर्भात ज्या लोकांच्या तक्रारी येत आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांनी विचार करावा हे देखील निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे। वेळ झाली आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची। धन्यवाद।